Hello friends. Today we are going to learn adverbs and kinds of adverbs. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण क्रियाविशेषण अव्यय आणि क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार शिकणार आहोत. याआधी आपण verbs शिकलो. तर चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला या चॅनलवरचे सर्व व्हिडिओज पाहायला मिळतील. तसेच लाईक करायला विसरू नका. चला तर मग आता आपण बघूया ॲडव्हर्ब्स म्हणजे काय. लेट अस लर्न व्हॉट आर द ॲडव्हर्ब्स. द वर्ड which tells something about the verb is called as an adverb. विद्यार्थी मित्रांनो, ग्रामरमधला हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे, कारण आपल्याला यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो, फाइंड आउट द ॲडव्हर्ब्स. आणि ॲडव्हर्ब्स म्हणजे काय हे त्यासाठी आधी आपण जाणून घ्यायला हवं. मराठीत आपण याला असं म्हणतो, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अव्ययांना क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, द एलिफंट वॉक्स स्लोली. The underlined word slowly is an adverb. या वाक्यात अधोरेखित केलेला slowly हा शब्द ॲडव्हर्बचं कार्य करतो. सामान्यतः विशेषणांना ly प्रत्यय लागला तर त्याचं ॲडव्हर्ब तयार होतं. पण याला काही अपवाद सुद्धा आहेत. फॉर एक्झाम्पल, उषा रन्स फास्ट. हिअर ऑल्सो द अंडरलाईन वर्ड इज an adverb. Means fast is an adverb. आता या ठिकाणी या नियमाला काही अपवाद सुद्धा आहे. जसं फास्ट ly प्रत्यय लागलेलं नाही या ठिकाणी, पण तरी सुद्धा ते ॲडव्हर्बचं कार्य करतं. त्यानंतर वेल, हार्ड ही जी शब्द आहेत ही सुद्धा ॲडव्हर्बचं काम करतात आणि या नियमाला ते अपवाद आहेत. ओके, लेट अस लर्न द काइंड्स ऑफ ॲडव्हर्ब्स. आता आपण क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार शिकूया. द फर्स्ट इज ॲडव्हर्ब ऑफ टाइम. आता यातील पहिलं जे आहे ते आहे कालवाचक क्रियाविशेषण. हे कोणाला म्हणतात बरं? द ॲडव्हर्ब दॅट टेल्स द टाइम ऑफ ॲक्शन इज कॉल्ड ॲज ॲडव्हर्ब ऑफ टाइम. विद्यार्थी मित्रांनो, क्रियेची वेळ सूचित करणाऱ्या शब्दांना कालवाचक क्रियाविशेषणे असं म्हटलं जातात. आणि ही ओळखणं सुद्धा अतिशय सोपं आहे. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, येस्टरडे, टुडे, टुमारो, लेट, अर्ली, नाऊ, एक्सेट्रा. ही सर्व क्रियाविशेषणांची उदाहरणं आहेत जी कालवाचक क्रियाविशेषणे आहेत. Let us see the next. The second, adverb of place. दुसरा जो प्रकार आहे क्रियाविशेषणाचा तो स्थलवाचक क्रियाविशेषण हा आहे. The adverb that tells where the action has taken place is the adverb of place. क्रियेचे स्थळ सूचित करणाऱ्या शब्दांना स्थलवाचक क्रियाविशेषणे सुद्धा म्हणतात. ही सुद्धा ओळखणं अतिशय सोपं आहे. लेट अस सी सम एक्झाम्पल्स ऑफ ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. हिअर, देअर, डाऊन, एव्हरीवेअर. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. नेक्स्ट, ॲडव्हर्ब ऑफ मॅनर, ज्याला आपण रीतिवाचक क्रियाविशेषण असं म्हणतो. द ॲडव्हर्ब दॅट टेल्स द मॅनर ऑफ ॲक्शन इज कॉल्ड ॲज ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. आता जी क्रियाविशेषणं क्रियेची रीत सांगतात, पद्धत सांगतात, त्या क्रियाविशेषणांना रीतिवाचक क्रियाविशेषण असे म्हटले जाते. फॉर एक्झाम्पल, स्लोली, fast, happily, sadly, beautifully.
The next is adverb of frequency. मराठीत आपण याला म्हणतो संख्यावाचक क्रियाविशेषण. The adverb that tells the frequency of action or the number of action is called as adverb of frequency. आता ही adverb सुद्धा अतिशय सोपं आहे शोधायला, कारण जी क्रियाविशेषणे क्रियेची संख्या किंवा वारंवारिता दाखवतात, दर्शवितात, त्या शब्दांना, त्या क्रियाविशेषणांना संख्यावाचक क्रियाविशेषणे असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, वन्स, ट्वाइस, ऑफन, नेव्हर, always. Let us see the next. Adverbs of degree. मराठीत आपण याला परिमाणवाचक क्रियाविशेषणे असे म्हणतो. Adverbs used to tell the intensity of something are called as adverbs of degree. Usually these adverbs are placed before adjectives or another adverbs or verbs that they modify. आता क्रियेचे परिमाण किंवा प्रमाण दाखवणाऱ्या शब्दांना आपण परिमाणवाचक क्रियाविशेषणे असे म्हणतो. प्रामुख्याने ही क्रियाविशेषणे विशेषणांच्या आधी, दुसऱ्या एखाद्या क्रियाविशेषणांच्या आधी किंवा क्रियापदांच्या आधी वापरली जातात. उदाहरणार्थ, examples: very, quite, almost, enough, extremely, etc. The next, adverb of reason, ज्याला आपण मराठीत कारण दर्शवणारे क्रियाविशेषण असे म्हणतो. The adverb that indicates the reason or intention of action are called as adverb of reason. क्रियेचा हेतू किंवा कारण स्पष्ट करणाऱ्या शब्दांना आपण adverb of reason असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, purposely, therefore, accidentally. The next is adverb of affirmation and negation. The adverb that indicates the affirmation or negation of the action is called as adverb of affirmation or and negation. आता ज्या क्रियाविशेषणांद्वारे किंवा ज्या शब्दांद्वारे क्रियेची दृढता किंवा नकार सूचित केला जातो त्यांना दृढतादर्शक किंवा नकारदर्शक क्रियाविशेषणे असे म्हटले जाते. फॉर एक्झाम्पल, surely, never, neither, certainly. The next and last is interrogative adverbs, ज्याला आपण मराठीत प्रश्नवाचक क्रियाविशेषण असं म्हणतो. The adverbs that are used to ask questions are interrogative adverbs. प्रश्न विचारणाऱ्या क्रियाविशेषणाव्ययांना प्रश्नवाचक क्रियाविशेषणे असे म्हणतात. ही सुद्धा शोधायला अगदी सोपी आहेत. उदाहरणार्थ, where, when, how. These are the examples of interrogative adverbs. So, learn it by heart and write down them into your notebook. And thanks for watching this video, and watch the next video to learn prepositions. Thank you so much. And yes, like the video, share the video, and don't forget to subscribe the channel.